कितवीत तो? आठवीत. आज सुट्टी आहे काय बाजार म्हणून. आणि उद्या खडे तो बाजार असा. उद्या होय तो गुरुवार शाळेत जातलं. मग वाटलं उद्या पण बाजारात बसलं की काय. माझ्या पप्पांचे वर्ग मित्र तुझ्या वडिलांचे. हा आणि तुझे व्हिडिओ आम्ही सर्व बघितले. गाडी बिडी चालवतो एकदम बेस्ट. होय पप्पांनी शिकवल्यानी. नमस्कार, मी आरुषी सावंत. तुमचं सर्वांचं स्वागत असं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओत. तर मित्रांनो, हा माझा पहिलाच व्हिडिओ असा. जर माझा काही चुकला तर माका जरा माफ करा. तर माझा आता नुकताच लग्न झाला, 2 महिने झालेत. तर आता मी कायमचा कोकणात राहतले. तर तुमका कोकणातील जे सण संस्कृती परंपरा आणि जी रोजची कामं असतात ती तुमका मी ह्या चॅनलवरती दाखवतले. तर मी तुमका कोकणातलो आठवडी बाजार कसो असता तो दाखवतले. तर मी आता चाललंय विरणवरती. आज आठवडी बाजार असा विरणचो. आज बुधवार असा. त्याच्यावर आम्ही बाजारात जातो. तो आता मी तुमका दाखवतले. तर आता माझ्यासोबत असत माझे सासूबाई. सासूबाई हाय करा. अरे आई हाय करा. आणि माझं नाव रो. मी मागसून येतले. मी आणि आई आता 2 जण जातलो गाडीवरसून. आणि ते येतले मागून येतले, कारण एकच गाडी असा. त्याच्यामुळे आई आणि मी 2 जातलो. तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता आम्ही निघतो. आईवरती थांबलेत. चलो. तर चला आता तुमका मी जाता जाता एक गोष्ट सांगतोय. एक होतो कावळो आणि एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शेणाचा आणि चिमणीचं घर होता मेणाचा. तर पावसाळा चालू होतो ना, तर कावळ्याचं घर गेला हवामान आणि चिमणीचं घर होतं मेणाचं. त्याच्यामुळे तरवलेला कावळ्यात थंडी वाजायला लागली. तर कावळं बोलाक लागलं. कावळं गेलं चिवताईकडे आणि कावळं बोलता, चिवताई चिवताई दार उघड. तर चिवताई बोलता की काय कावळे दादा मी माझ्या बाळाला अंघोळ घालते. तर परत कावळा थोड्या वेळाने परत बोलतो, चिवताई चिवताई दार उघड. तर चिवताई परत थोड्या वेळाने बोलता, कावळे दादा मी माझ्या बाळाला पावडर लावतोय. परत थोड्या वेळाने कावळा बोलता, चिवताई चिवताई दार उघड. चिवताई बोलता की कावळे दादा मी माझ्या बाळाला ते खाऊ घालते, मग मी त्याला झोपवते आणि मग दार उघडते. तर कावळे दादा परत असं थांबतो आणि थोड्याने परत दरवाजा ठोकावतो. आणि परत कावळा बोलतो, चिवताई चिवताई दार उघड. तर चिवताई नंतर दरवाजा उघडते आणि चिवताई विचारते काय झालं. तर मग कावळे दादा सांगता की पाऊस चालू होता ना, मग माझा शेणाचं घर होता, त्याच्यामुळे माझा घर वाहून गेला. मग चिवताई आतमध्ये घेतात एका कावळ्यात. मग ते लोक असं थोडं बोलतात आणि नंतर कावळे दादा थंडी लागत असतं ना, मग चिवताई त्याच्या शेकोटीजवळ घेऊन जातात. कारण जास्त त्याला थंडी भरलेली असता. मग तो जर आगीकडे घेऊन गेला जरा तो शेकतो तो. तर मग ते एका चुलीजवळ बसवता आणि चुलीजवळ चिवताई जेवण बनवलेलं असता. पापड, चपाती, भाजी, खीर. मग त्याचा मस्त वास येता त्या ह्याचो खिरीचो. आणि तर कावळो तो पापड खाऊ घेता आणि चिवताई असं आपल्या पोराजवळ त्याला झोपवलेलं असतं ना, मग त्याला बघून जाता. कावळं पापड चावत असता कुरुम कुरुम करून. तर चिवताई गावात जातात. तर चिवताई विचारता, कावळे दादा तुम्ही काय कच्चा आवाज येतोय तिकडे. तर कावळे दादा बोलता, काय नाही मला थंडी वाजता ना, त्याच्यामुळे दातावर दात आपटतं. तर चिवताई बोलता ठीक आता. मग परत कावळे दादा पापड खाऊ लागता. तर चिवताई परत विचारता की कावळे दादा परत कसं कुरुम कुरुम आवाज येऊ लागलो. तर कावळे दादा बोलतो, अगं काय नाही गो, माझे दात आकडतात ना, त्याच्यामुळे तुका तो आवाज येता. मग परत कावळं पापड खाऊ बसता. तर चिवताई म्हणता परत
मी म्हणतो कावळ दादा नक्की करताय का एवढा आवाज येता तो. तर चिवताई ना काय करता जाऊन बघता तर कावळ दादा करता पापड खाता. चिवताई नंतर राग येता चिवताई न विचारल्याशिवाय पापड खाऊ बसतो ना. मग चिवताई ते काय विचारता की कावळे दादा तुम्ही या काय करतात पापड खातात माका न विचारल्याशिवाय. तर कावळे सांगता अगं काय करू माका एवढी भूक लागलेली होती ना आणि एवढं मस्त वाचलो तर रवावलाच नाही. म्हणून चिवताई बोलतो तू माका एकदा निदान बोलायचं तरी मी तुला दिलं असते ना. काय करणार आता कावळे दादावरती चिवताई चिडता. मग चिवताई बोलता तू माझ्यासोबत खोटं बोललोस मग आता तू काय माझ्या घरातून. मग चिवताई काय करता कावळे दादा घराच्या बाहेर काढता. आणि तात्पर्य एवढंच असा की खयची पण वस्तू कोणाची पण वस्तू विचारल्याशिवाय गवची नसता. समजला ना. काय म्हणता ताई. हा बरोबर बोलले ना. कशी वाटली माझी गोष्ट कमेंट मध्ये नक्की सांगा. चला मग आता विरमतो बाजार चालू झाला. गर्दी किती आधी बघायची. पोयपेत आता पोचलोय मी. हो आई घट्ट पकडून बसा. आपण घट्ट पकडून बसा. होय होय. गर्दी किती आधी बघू शकता. सॉईसमच किती गर्दी आधी. हो मध्ये तर वाटर किती थांबली. ए दादा जरा साईटी गाडी लाव. काय माहिती कोणतं मध्ये तर थांबला. जातलो कसे आम्ही नाही तर काय. होय गाडी आपण होय थांबवूया आज गाडी. होय आम्ही आता होय गाडी लावून बाजार फिरतो. सावकाश उतर. होय होय उतरलात ना. चला विरणीच्या बाजारात आता पोचलो आम्ही. काय तर बाजार बघूया आणि बाजार करूया. आई काय काय घ्यायचा. भाजी घेऊया आणि भाजी घ्यायची. हा हा बारीक सारीक घेऊया. हा आज बुधवार असा मग काय मासे मटण काय घ्यायचं की ना. काहीतरी घेऊ ना असा. हो काहीतरी घेऊ करूया. होय काय ना काय हो. होय तर आता मी पण चालू केलंय. आजच चालू केलंय. व्हिडिओ बघा माझो. भजी बघा. ए हा काय नवीन चालू केलंस रे. हा अंडा पॅटीसा व्हेज असा. व्हेज आणि हा काय असा अंड्याचा. भारी मला माहीतच नव्हता. कांदा भजी आई येतं ना घेऊया ना ही. कोंबडा बाबा कोंबडा. नको भाजी खाऊन कंटाळला सध्या. पालेभाजी खाऊन. कडधान्य वगैरे आता घेतो तर जड वस्तू घेऊन फिरायचे लागतले. आधी भाजी घेऊन येऊया. तर चला आम्ही पहिले भाजी घेऊन जातो. आणि कडधान्य वगैरे घ्यायचे पण ती कडधान्य वगैरे हातातून घेऊन फिरायची लागतले. परत जड होतल्या पिशी. सगळी लोक माझ्याकडे बघतात. मी ह्यालाच असेल लोकलचा. हॅलो आम्ही पण चुरवरेकर. हां बौद्धवाडी. अच्छा बौद्धवाडीतले. हां हां आम्ही तुझे व्हिडिओ बघतो. हां थँक्यू. बरे असत ना. नाव कसं तुमचं. आम्ही कदम विजय कदम. अच्छा हां हां. आता मी पण माझं चॅनल ओपन केलंय आरुश्री सावंत म्हणून. हो काय. आजच पहिलं व्हिडिओ असा येऊ. हां बाकी काय बरे असत ना. काय तुझ्या वडिलांचं नाव. माझं वडिलांचं संतोष.
हा बाबू बोलतो त्यांना जास्त करून बाबडो. हा होय टेम्पो आलो बरोबर तेच माझे वडील. आणि ते संदीप नानबा वगैरे काही असतात आता ते मुंबईतच असतात. नानबा काही असतात नाना काका हे कोणतं जोगेश्वरी. संदीप आणि आम्ही एका वर्गात होतो. हा ते नाला सोपाराक असतात. हा बरं ठीक हो. तर ही बघा माझी ओळख आता कशी असा अमोल सावंतची बायको म्हणून. तर एक दिवस असो म्हाका हानूचो असा की आरुश्री सावंतचो न्हवरो म्हणून अमोल सावंतला ओळखाक हवे. हाय के काकी बरी हो. मासे कसे आहेत मासे आज मोठे मासे नाही संपले. आम्हीच उशीर राहिलो. कसं आहे तो 100 रुपयाचे 12 का 15. येतो पुढे जाऊन येतो भाजी घेऊन पहिली. हो आताच नुकती लो सासू आई. 300 रुपये करली. 300 रुपये करली असा. होय येतो भाजी घेऊन येतो पहिली. होय होय हे बघ आई होय बसले कांदे बटाटेवाले. हे कांदळकरांचं दुकान असा. हो व्हिडिओ बनवतो. बघितलं असतं तुझ्या मोबाईलात तुझे गोवाचे आज काय काय करता ती जेवण बनवतात ना रेसिपी. तवशाचे हे बी करता काय काय करता. बरी आहेत ना सर बरे आहेत ना. विचारलं म्हणून सांग. आता आमची पोरगी मोठी झाली ती काय आमका येऊ कवताकडे पोरगी माझी शाळेत होती तेव्हा. हे बघा आमच्या गावचे काका माका हाक मारतात. मासे नाही घेऊ का आताच नुकता येईल. काय म्हणतात बरे असाच. तुम्ही काय घेतलास. सुरमई घेतली. सुरमई घेतलाय भारी. तेव्हाच म्हटलं मोठे मासे संपले कसे ममत्याकडचे विचारतोय. तर रस्ते एवढं छोटंसं असा आणि एवढे मोठे डंपर वगैरे जातात पूर्ण जागाच भरता. होय होय आणि हे तरी काय करतले बिचारे एस टी वाले. आणि बरा ना होय मस्त. तुम्ही कशा असाल काय म्हणता तुम्ही 5-5.5 चला हो. काय घेऊया भाजी. बघा बटाटी घेऊया ना पहिले. घ्या बटाटे सगळं घ्यावं काय काय. काकी भाजी कशी आहे. हे वांगी कशी आहेत 20 रुपये. गावचीच भाजी असा. आज वाटतं माझी काकी इली नाही की माकाच उशीर झालो आता. अरे भाजी संपत इले. कशी असं ते हे वाली 20 रुपये गेली. आणि शेंगे हा एकदम ताजी भाजी असा. बटाटी घेऊया. हा चला थंय बघ गाडी येतात. येवा काय नाही आजचं बाजारात ना गाड्यांका कोण विचारत नाही. बटाटी कशी आहे. बटाटे मॅडम हे 50ला 1.25 किलो 50ला 1.5 किलो आहे. ही 1.25 किलो आणि ती 1.5 किलो. ही 1.5 किलो ही 1.25 किलो. मॅडम 50ला 1.5 किलो आहे. तुम्हाला ह्याची घेऊया. ही घेऊया 1.25 किलो वाली. हे लय मोठे असत लय मोठे. एकच बटाट्याची भाजी बनवू शकता. हा हीच घेऊया. हो आई बोलतात हिरवी बटाटी बघून घेऊ नको. उकडत नाही हिरवी बटाटी. एखादा हिरवा कलर मारल्याने वाटता. होय होय सगळीकडे हिरव्याच दिसता काय तुमका. तर चला बटाटी घेतली या आणि आता काहीतरी भाजी केला. खायची ही मिरची भाजून कारली देऊ. कारली नको. माझं नवरो कारली खायत नाही. पावभाजी बनवायची.
कशी हो ओळखताय ती माझ्या मैत्रिणीचीच आई आमच्याच गावातली. हा ओ टोमॅटो कसे आणि मटर कशी आहे? 30 रुपये अर्धा, 60 रुपये किलो देते. 30 रुपये अर्धा, 60 रुपये किलो. काय बोलतास? ते 50 रुपये किलो बोलवते. ताजी भाजी असा ते मग अशी जरा होती बावलेली होती. टोमॅटो द्या टोमॅटो किती? 1 किलो. हा द्या, पिशवी द्या. आई थोडे पिके पण घ्या. द्या पिशवी द्या, पिशवी द्या. ही बघा मटर किती? मटर किती? अर्धा अर्धा 1 किलो देऊ. अर्धा देवा. 10 रुपये जास्त लावलास वरती. करा. कोबी, फ्लावर, गाजर. गाजर माका एकच हवा. कसं देताला आज? ठीक आहे, 30 रुपये द्या. 2 नको होत माका. एक जास्त अरे दिले. हे बघ हो, हे घ्या. ओ माका एवढे नको एकच 30 हवा. रुपये द्या, जास्त नको. ह्याचे 30 रुपये. सगळेचे. ह्याचे गाजराचे 30 रुपये. हो. नको माका एकच हवं. एक कसं देताला असं सांगा. 30 रुपये आहे का? 21 रुपये. हा. मग नको माका गाजर. आणि काय कोबी, फ्लावर काय नको काय नको. फ्लावर कसं 30 रुपये द्या. फ्लावरचे पण 30 रुपये. हो सगळे भाजी 30 रुपये. एकतर माका तुम्ही टाकून द्या पाठी. आता कसे इलाज एसटी निलास मग काय म्हणजे आता इथे भेटलेली त्या आम्ही तीच ती काय बघा गर्दी बघा कशी इथे. चल चल आने दे 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 आने दे. आमचे रस्ते अडवले गेले. बाबा एवढा गरम होता ना काय विचार होता तुमचा. काय या खडे जाता एवढा सगळा. अरे होय खरं अंगणवाडीची जत्रा आहे आता तो बघा तो या वाटत छत्री पाडतो ला. जत्रेची बाणी बिणी घेऊन येईल आता ह्याच्यातच आम्ही जाऊन बसतो नंतर. आणि आता गाडी घालतोय त्यांना रस्तो अडवतोच म्हणा. ही बघा ही माझ्या मैत्रिणीची आई. माझ्या लग्न काही इली नाही. आमंत्रण स्पेशल घराकडे जाऊन केलेलं. हा काय घे लग्नाक नाही की ते घेऊ. विमला बरा ना काय सांग विचारलंय म्हणून. मस्त असेल. तू कशी असेल. गव्हाची ताकद चालवतंय आता. चला आता भाजी घेतो. पूर्ण पिशी भरली आता भाजी. आता जाऊया पुढे. आई जाऊया पुढे ना. चला आता तुम्ही हिलाच ना पिशी पकडा. गोप्रो गरम झालो. व्हिडिओ त्याच्यावरती करत होतं. माझा मोबाईल घेतला तर मी पण त्याचा फायदा झालो. हा याच्यात असं होणार नसतो की व्हिडिओ. काय म्हणता सो बरे असाच. होय होय चल्ला आला नाही घेऊ का ना. होय करा आला घेऊया. आला कसा हो 20 रुपये. आई 20 रुपये. होय होय आई कॅशियर असत. खारी बटर काय काय खाऊ. आई काय घेऊचं का आपल्या फरसान वरसान. नवऱ्या कामाक लावले. पिशवी पकडलंय त्यांच्याकडे. आज माका हमालच बनवला. मग काय झाला लग्न केलास ना आता हमालाच बनायचा लागताला. काय रे बाबू भाजी कशी आहे. भाजी येतं काय असं वांगी असत. आला अद्रक कसे वाटते काय बोलतात. आमका फसवल्या. 40 रुपये घेतले. फसवल्याने आमका. काय रे शाळेत जातो कितवीत तो 8वीत. आज सुट्टी आहे काय बाजार म्हणून. आणि उद्या खडेचा बाजार असा. उद्या खयतो गुरुवार शाळेत जातलं. मला वाटलं उद्या पण बाजारात बसलं की काय. ए फ्लावर कसं दादा. बाई लयच महाग असा भाजी.
काय करूया हे कसे लय मोठा बरा आता तुम्ही घेतलाच काय आपण काय घ्यायचा मग शिमला मिरची असं काय आहे आपल्याकडे शिमला मिरची तो एक वाटो घ्या मग भाजी घ्या एक हे शाळेत जातो तू या काय रे कितवी तो खयच्या शाळेत जातो काय खयच्या शाळेत जातो कणकवली कणकवली खयची शाळा बापरे पैसे बघा हे लोक पैसे समजतात शाळेत जातात पैसे जमात केले अगं बकरं भांगे कापल्या बकऱ्याचं ताजा मटण भेटणार ताजा मटण भेटतं कोणा घ्यायचं असतं तर यावा विरणीच्या बाजारात मिरची बघा कशी असं किलो मिरची 200 रुपये काय झालं फुकट दिलं बिचाऱ्याने फोर हे बघा टोपले पण असत कोणाचे ओ कसे आहेत ते टोपले बरे आहोत बरे तर आम्ही घेऊन जातो उचलून पैसे नाही येतात ते का हाय मासो बघा काकी कसं मासो हलवो एवढं मोठा बघा कसं आतो महागायचं 2000चे ते काकी कसं आयो 450 एक 450 काय बोलतात हा बापरे लय मासे महागत घे काकी सुके बांगडे आणलं असंच ते बघा त्या काकींकडे भेटले सुके बांगडे सुके बांगडे घे काकी कसे होते बांगडे हो पण हे लाल आणि सफेद कसे काय लाल हा दिवसाचे म्हणून लाल झाले हा हा आणि हे कसले होत हे पण बांगडेच होत ना हे बांगडे आहेत हे बांगडे हा आणि हे सफेद वाले आई खयचे घेऊया खार लागतं रे हे घेऊया मग हो हे देवा हे देवा काकी कसे होते 100चे 1 2 3 4 5 7 एवढं कमी हो हा दे ना 100चे दे सगळा मिक्स देतो तुमका आवडतं आई दोड्या हाय ना मग काय नाही काकी वरती लाव जरा बांगडे काय हो पिठी आणि भाजलेलो बांगडो मस्त लागता हे बघा हे कसले मासे आहेत हे कसले काकी मासे कोकरी तर आईने मासे घेतले नाहीत सुके बांगडे हे बघा हे हय थांबले काय ता नको नको सुके बांगडे घेतलो तुमका आवडतात ना व्हिडिओ बघतो सांगत होतो तुझ्या पप्पांचे वर्ग मित्र माझ्या पप्पांचे वर्ग मित्र मित्र तुझ्या वडिलांचे हा आणि तुझे व्हिडिओ आम्ही सर्व बघितले हा हा गाडी बिडी चालवतो एकदम बेस्ट होय पप्पांनी शिकवल्यानी फर्स्ट केला हो बाबांचे एकदम खास दोस्त गेलो काय अक्षय नेरुरकर एकदंत स्टुडिओ युट्यूब चॅनलचं नाव युट्यूबचं नाव मालवणी विरण बाजार ए उपट संडे काय म्हणतो मी नवीन चॅनल ओपन केलंय सबस्क्राईब कर माका आरुश्री सावंत काकी तू पण करा माका होय काय लवकर सबस्क्रायबर वाढणार होते नाही पण माका माझ्या ह्याच्यावर वाढवचे असत ना त्यांच्या ह्याच्यावर नाही चॅनलसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू
चला आम्ही चाललो. याची एसीत लावलेली असा. आई जवळ घेऊया ना आता. हो आई आमच्या मस्त रेसिपी बनवतात. हो भोपळे बघा भोपळे भोपळे भोपळे. हो एकटो कडे हो तर मागसून इलय. पुढे येईल. काय घेतास? जवलो जवलो. 1 2 3 4 प्रकारचे. काका खायचं चांगलो. बांगडे बघा सुके बांगडे. ह्यांच्याकडे 1 नंबरचं जवलो भेटता. हे सगळ्या बाजारात असतात. हॅलो खायचं असत सगळ्या बाजारपेठेत. अच्छा म्हणजे त्या दिवशी मी आचऱ्यात गेलो तिकडे पण होतो. हा हा का खायचं चांगलो. 1 नंबर. 50 होते. हा 50 द्या. गोलमो हे बघा काका. काय हो बरे असास. एकच हो माका. बाकीचं काय तर घे. झाले बघ. बस झालं एवढंच होय. गाजर पावभाजी एवढंच लागतं म्हणून एकच येते फुकट. पुढे ना घेतलं ना हे आता जुने आईंका कॅशियर म्हणून आणलेला असा. चला पटापट आता ऊन लागता. होय होय चला बाजार झालो. हा नाही झालं अजून. हा घेऊया पण आधी गरम झाला. लिंबू सोडा पिऊया. नाही लिंबू सोडा पिऊया. चला चलो चलो लिंबू सोडा पिणे चलो. अक्षय नेरुळकरचा घर असा या. 3 लिंबू सोडा बनव ना. काजलीला काय गो दुकान सोडून बाजार फिरतो. भाजी घेऊ केला. हो ही आते ही आमच्या गावची काकी. आमची काकी आमची आते. तुमची आते. सगळे तुमच्या गावचीच होते. हा काय हो तुमची हाईट एवढी असा ना असं कॅमेरा करूच लागतं तुमका बोलासाठी आणि ह्याकडे खाली करूच लागता. मग असं धरलो. हा असं जरा खाली वाकनच राहा म्हणजे दोघा पण यशाल. साक्षीन फोन केला पण मला नेटवर्कच नाही. ह्यांच्याकडे फोन होतो माझो. हो चला आई तुमचा लिंबू सोडा इला. हो देतलो पिवा तुम्ही. हे या आम्ही घेतो. आमचं बनतं अजून. आणि का बरं येलो. चला आता ना मी लिंबू सोडा पितो. चिअर्स. आपट जोरात फोडून टाकशाल ग्लासात. हे बघा मी येईपर्यंत भजी संपली. वडे एवढेशेच रवले. ह्या पण संपत इला. एवढाच रवला. हो तेच ना मग अशी घेतलं असतं तर थंड झाली असे. काय हो माझ्यासाठी ठेवायची ना 2 भजी. सांगितलेलं इसून जाताना. आई बाबांका काय घेऊया. वडे घेऊया. आणि तुमका नको. तुमचं काय वाटतं खावा. चला काय आईस्क्रीम मेरे को भी चाहिए. हो 4 3च दी. माझ्या लग्न गेलास काय. लग्नाच्या पण खाऊक नाही. मग चॉकलेट हवं. याच्यातलं चॉकलेट कायच नाही. आणि अंडा पॅटीस. जेवण नाही काय घरी. अंडा पॅटीस व्हेज पॅटीस समोसा वडापाव भजी संपली. हे बघा मस्कापाव फ्रेश काढलेले आहेत. मस्त मऊ मऊ असत. आताच काढले ते बघा फ्रेश. हेच बनवतात ना. हा हेच बनवतात. ओ आई मस्कापाव घेऊया. एक आई मस्कापाव घेऊया.
घे एक. एकच घेऊया. एक घेऊया की दोन घेऊया. घे दोन. दोन घे. हो तुम्ही काका बुधवारचेच बनवतात काय हे? रोज असतं काय बोलतात? आमकाच नाही दिसत. तुमका काय हवं खाऊ? माका घे काहीतरी. झाला चला झालं बाजार. आता जाऊया ना घरात. ओमकार येता समजला. ओमकार येता. ओमकार येता. येस. आता काय घेऊचा अजून? काय झाला झाला. हैराण केलास. हा ती एक घेऊची अगं. ओमकार इलो. त्यांचं काय चालला बघ. काय रे माकडला काहीतरी खाऊ घेऊन येतो. खायला घे काय पण आवडत तो घे. काय म्हणतो बरं? त्या बोलता माझं नको घेऊ व्हिडिओ. हे भावा बहिणीन पण तुझ्या युट्यूब चॅनल खोललाय ना आरुश्री सावंत. काय म्हणतं? आता काय घेत? हे बघा ना पहिल्यांदा. हा इमली आंबाट. काकी आंबाट गलती केली मी ह्या टाइमिंगला. जशी दोन जोडून असायची ना पहिली अशी जोडून असायची ना. अशी होती पहिली. जमानो बदललो आता. ना आई कॅशियर आज घे. लय पैसे आणलं 20 10 50. तर बाजार पूर्ण हुलागलो आमचो कारण आम्ही उशिरा येलो. काय ना आपलोच रस्तो असा. मग काय घेऊन गेलो तर गेलो. जवळ डॉक्टर असा. हो कित्येक म्हणून आहे माझा काय नाही. हा हे बघा काकी माका फुकट देतील आता. काय काय कोणते म्हणजे आता मी व्हिडिओ शूट करते त्याच्यामुळे आता कोणते काही नाही. आई टिकले घेऊ गेले. चला झालो आता बाजार. जाऊया नाही आता घरात. दुपार झाली आता घराकडे जाऊ जेवण बघू खया. चला हो चला निघाय आता. हो तर मित्रांनो आताच घराकडे पोचलो. तर तुमका विरणचा आठवडी बाजार कसं वाटलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू विसरू नका.